नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपलं आजचं कॅप्शन आहे कंत्राट भरतीचा जीआर रद्द। मित्रांनो, आपल्याला हे माहितीच आहे, कारण हे महाराष्ट्रामध्ये वातावरण सध्या तयार झालेलं आहे आणि कंत्राट भरती अशा नावाने किंवा अशा बातम्या तुमच्या सतत कानावर आदळतच असतील। याचं कारण असं होतं की 2019ला जे इलेक्शन झालं त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं। उद्धव ठाकरे यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा कारभार बघितला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नीतीप्रमाणे, नियमाप्रमाणे असं म्हटलं तरी चालेल, भारतीय जनता पार्टी जो महाराष्ट्र विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे, या पक्षानं चाल खेळली आणि शिवसेनेचे 2 गट केले। म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पाडली आणि अर्धी शिवसेना आपल्याकडे घेतली, सरकार चालवलं। त्यानंतर अजूनही राष्ट्रवादी जो काँग्रेस पक्ष आहे, या काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडली आणि अजितदादा पवार यांना त्यांच्या गटात घेतलं। आणि आज जर बघितलं तर आता इलेक्शनला काही दिवस उरलेले आहेत। ह्या इलेक्शनच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे ते सरकार भारतीय जनता पार्टीचं, अर्ध शिवसेनेचं आणि अर्ध राष्ट्रवादीचं, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे। परंतु मित्रांनो, सध्याची जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये जो तरुण वर्ग आहे, जो तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये उतरलेला आहे आणि ते आंदोलन सम्यक विद्यार्थी संघटना असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, काही ठिकाणी, काही तुरळक ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी संघटना सुद्धा आंदोलनामध्ये दिसत आहेत। आणि यांनी हे आंदोलन कशासाठी केली तर कोणत्याही पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती किंवा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम रद्द केली पाहिजे, यासाठी ही आंदोलनं झाली। मित्रांनो, त्याचे व्हिडिओ किंवा त्याचे फोटोज तुम्ही पाहतच आहात। या ठिकाणी ही गोष्ट नमूद करावी वाटते, परंतु आत्ताच्या सरकारने जो काही एक निर्णय घेतला की मुंबईमध्ये 3000 पोलिसांची पदे किंवा पोलिसांची भरती करणार, परंतु जो काही विरोधी पक्ष आहे आत्ताचा, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचा, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा आणि काँग्रेसचा, यांनी मात्र अशा पद्धतीने त्याला हेडिंग दिलं की कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने ही भरती, आणि हे सरकारची आहे, हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमने भरती करते। आणि हे झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तमाम जो तरुण आहे, जो तरुण आपल्या वयाची 20, 25, 30 वर्ष शिक्षण घेऊन आपलं चरितार्थ चालावा किंवा आपला जीवनाचा मार्ग सुखकर व्हावा, आपल्याला चांगली नोकरी लागावी, यासाठी प्रयत्न करत असतो। मग ती सरकारी, काही नोकऱ्या खाजगी पण आहेत, परंतु जास्तीत जास्त ओढा जो असतो तो सरकारी नोकरीकडे असतो। आणि ह्या सरकारी क्षेत्रामधल्या ज्या नोकऱ्या आहेत, मग ती शिक्षकाची असेल नोकरी, ती पोलीस भरतीची नोकरी असेल, ती UPSCची, MPSCची, अशा विविध क्षेत्रामध्ये असलेल्या भरत्या या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमनी हे सरकार करते, असा कांगावा सगळीकडे केलेला दिसला। आणि तो कांगावा केल्यानंतर मात्र सर्वत्र असंतोष पसरला आणि मग विद्यार्थी रस्त्यावर यायला लागले, सरकारच्या विरोधात घोषणा द्यायला लागले। आणि हे होत असतानाच की काय, महाराष्ट्रामध्ये दुसरे अजून एक वातावरण आहे, ते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या गोष्टीचं। म्हणजे जर बघितलं तर तरुण जो आहे, या तरुणाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमनी काम मिळणार आहे, म्हणजे कामाची शाश्वती नाहीये, सरकारी नोकरीची शाश्वती नाहीये। सरकारी नोकऱ्या ज्या आहेत प्रत्येक क्षेत्रामधल्या, त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिल्या जाणार। आणि त्यासाठी आत्ता जे सरकार आहे, म्हणजे काय तर भारतीय जनता पार्टीचं, अर्ध शिवसेनेचं, अर्ध राष्ट्रवादीचं, या सरकारने या सर्व नोकऱ्या ज्या आहेत ती 9 कंपन्यांना दिल्यात, त्यांच्याकडे राईट्स दिलेत किंवा त्या कंपन्यांना अधिकार दिले कॉन्ट्रॅक्ट भरती करायचे, आणि त्यांच्या मार्फत या भरत्या होणार। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ज्या काही नोकऱ्या मिळणार त्याही कॉन्ट्रॅक्ट
किंवा ह्या अधांतरी नोकऱ्या किंवा आता जी काही मंडळी आहेत या सरकारने याचा कांगावा केला आणि त्यामुळं की काय सर्व विद्यार्थी याच्यामध्ये आंदोलनामध्ये उतरले, ठिकठिकाणी याची आंदोलनं चालू झाली। याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल ते सुजाता आंबेडकर यांचं सम्यक विद्यार्थी ज्या संघटना आहे यांच्या वतीनं लातूरला आंदोलन झाले, औरंगाबादला आंदोलन झाले आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरतोय। त्याच पद्धतीला दुसरीकडे जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेने सुद्धा आंदोलन केलंय। आता हे बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पद्धतीची शांतता दिसत नाहीये। दुसरीकडे बघितलं तर शेतकऱ्यांचं कापसासाठीचं आंदोलन चाललंय, शेतकऱ्यांचं कांद्याला भाव मिळाला म्हणून आंदोलन चाललंय, तिसऱ्याच दुधाला भाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन चाललंय। असे विविध आंदोलन चालत असतानाच एक मोठं आंदोलन म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे सुद्धा गरजेचं आहे की काय। म्हणून महाराष्ट्रातील हे सरकार जे आहे हे सर्व पातळ्यावर अपयशी ठरतंय असं वातावरण तयार होतंय आणि त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 20 ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये 13 मार्च 2003चा जो GR आहे हा GR कोणी काढला, कशासाठी काढला, म्हणजे तो GR जो काढला तो कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होणार असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मंडळींनीच काढला होता। हा GR त्यांनी पत्रकारांना दिला। मित्रांनो तुम्ही तो पहिला व्हिडिओ बघा। आणि कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला GR आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण पाप त्यांनी करायचं, आमच्या माथ्यावर पडायचं, त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य नाही। या ठिकाणी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये कंत्राटी भरतीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि विशेषतः जे याचे दोषी आहेत, ज्यांनी हे केलंय ते जास्त आवाज करतायत आणि म्हणून कंत्राटी भरतीचे दोषी कोण हे समाजापुढे आलं पाहिजे, यांची थोबाडं उघडी पडली पाहिजे। या दृष्टीनं काही गोष्टी मी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय। कंत्राटी भरतीच्या संदर्भात महाराष्ट्रात पहिला निर्णय कधी झाला? पहिला निर्णय झालाय 13 मार्च 2003 तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये। तुम्हाला मी सगळे देणार आहे GR त्याचे, हा तसा GR आहे। आणि पहिली कंत्राटी भरती कशात सुरू झाली? सर्व शिक्षण मोहिमेच्या अंमलबजावणी करता शिक्षण विभागामध्ये पहिली कंत्राटी भरती काँग्रेस, तेव्हाच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्षण विभागामध्ये केली। फडणवीस यांनी सांगितलं की जे केलं ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने केलं, शिवसेने सरकारने केलं आणि ते सर्व पाप आमच्यावर टाकतायत आणि हे आम्ही स्वीकारणार नाही किंवा ह्या सरकारने केलेलं पाप उघडकीस करायचंय आणि ते काही बोलतायत किंवा ते सरकारवर जे आत्ताच्या टीका करतायत हे त्यांनीच केलेल्या गोष्टी आहेत, ह्या त्यांना दाखवायच्यात। म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हा 20 ऑक्टोबर 2023ला पत्रकार परिषदेमध्ये GR दाखवले। ते 13 मार्च 2003 पासून ते 2020 पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी जे काही कॉन्ट्रॅक्ट भरती म्हणजे GR झालेत किंवा जे सरकारने केले ते सर्व दाखवले आणि यामध्ये
जो परिपाक आहे असंही म्हणता येईल की वंचित बहुजन आघाडीने खूप मोठ्या प्रमाणावर यामध्ये आंदोलन केलं, सम्यक विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलं, त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये असलेले वेगवेगळे आंदोलन याचा परिणाम. परंतु या ठिकाणी एक गोष्ट मात्र जाणवते की देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही पद्धतीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे कटाक्ष केलेला नाहीये. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याकडे ब्लेम केलेला आहे आणि यांच्याकडे ब्लेम केलं त्यांनीच हे GR काढले होते किंवा 9 कंपन्यांना ह्यांनीच कॉन्ट्रॅक्ट दिले होते असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मुंबईला जी काही भरती होते 3000 पोलिसांची, ती भरती मात्र 11 महिन्यासाठी आपण त्यांना घेतोय हे मात्र ते क्लिअर करायला विसरत नाहीयेत. म्हणजे जे दूध का दूध पाणी का पाणी देवेंद्र फडणवीसांनी आज करून दाखवलं. आणि हे का केलं असेल मनामध्ये प्रश्न निर्माण होतो मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पातळीवर आंदोलन होते आणि जे सरकार चालले हे प्रत्येक पातळीवर अपयशी जर ठरत असेल तर ज्यांनी हे GR काढले ते लोकांच्या समोर यावेत म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ही पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये हे GR म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम किंवा कंत्राटी पद्धत भरतीचे जे GR आहेत ते आम्ही रद्द करतोय असं आज या ठिकाणी डिक्लेअर केलं. आणि त्याचा परिपाक दुसरा असाही म्हणावा लागेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही विद्यार्थी संघटना आहे त्यांनी आंदोलन केलं ते कशा पद्धतीनं डुप्लिकेटपणे होतं. म्हणजे GR काढणारे कंत्राटी पद्धतीचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र असताना GR काढले आणि त्यांचीच दुसरी संघटना मात्र खाली विद्यार्थी संघटना मात्र आंदोलन करते. हे थोडा डुप्लिकेटपणा सुद्धा होता. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी असे सांगितलं की जी लोक दुटप्पीपणे वागत होती त्यांचीच आता आम्ही तोंड बंद करतोय आणि त्यांनीच केलेली पाप जनतेच्या समोर आणतोय. परंतु यामध्ये सगळ्यात मोठा जर विजय असेल तर सम्यक विद्यार्थी संघटनेचा आणि वंचित बहुजन आघाडीची जी आंदोलनं झाली याचा. दुसरी गोष्ट एक अशी मित्रांनो की प्रकाश आंबेडकरांनी असंही सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणून त्यांचं पेमेंट करणं याचा अधिकार कुठेही ना मुख्यमंत्र्यांना आहे ना पंतप्रधानाला आहे. त्यामुळे हे सिस्टीमच जी आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ही बेकायदेशीर आहे. या सर्व गोष्टींचा परिपाक की काय. परंतु देवेंद्र फडणवीसांनी आज अखेर कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR रद्द केला आणि तरुणांमध्ये जो असंतोष निर्माण झाला होता त्याला थंडावा देण्याचा प्रयत्न केला. यामुळं मित्रांनो आज त्या देवेंद्र फडणवीसांचंही आभार मानणं किंवा त्यांनी जी काही परिस्थिती होती ती सर्वांसमोर आणली. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना याबद्दल आपण धन्यवाद देऊया. अशा प्रकारे मित्रांनो सरकार कुठलंही असेल ते तरुणांच्या हिताचे निर्णय घेत असेल किंवा दुटप्पी जर वागत असेल तो दुटप्पीपणा आज मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या समोर आणला. आणि जे कंत्राट पद्धतीचा GR हा भारतीय जनता पार्टीचा नसून तो काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेने यांनीच केलेला होता हे मात्र पत्रकारांना त्यांचे GR सहित दाखवून दिलं. आणि दूध का दूध का पाणी का पाणी हे करून दाखवलं. आणि जे महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला होता तो थांबवण्याचा किंवा थंडावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांचे आभार मानले पाहिजेत. मित्रांनो हा GR रद्द करून तरुणांच्या ज्या आशा होत्या त्यांना पुन्हा पालवी फुटेल एवढंच मला या ठिकाणी वाटतंय. म्हणून आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद.